आताचे विद्यार्थी मित्रांनो आपण 50 वर्णांचे उच्चार बघितले बघा. ओके, एकदम सिंपल, कायच अवघड नाही. पण त्याच्यातले जरा बघा, त्याच्यामध्ये जे काही तालव्य वर्ण आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं की च आहे, श आहे, त्यानंतर ज आहे, त्यानंतर झ आहे. ओके, तर ही जे तालव्य वर्ण आहेत ह्याच्यामध्ये बघा एकामध्ये य चा उच्चार बघायला मिळतो आणि एकामध्ये अ चा उच्चार बघायला मिळतो. ओके, जर तुम्हाला बघा इथं म्हणजे च च च च त्यानंतर च च च च च. ओके, जीभ दाताच्या मुळापाशी लागते बघा, च च च अ चा उच्चार होताना. आणि तर य चा उच्चार व्हायला च च च च, जीभ वर जाते बघा, च च च च च च. ओके, तर ह्याच्यामध्ये व्याकरण करताना ह्याचं 2 टाईप मध्ये वर्गीकरण केले बघा. पहिल्या जरा ह्याच्यामध्ये तालव्य तालव्य म्हणजे फक्त कुठं प्रॉब्लेमॅटिक कंडिशन येऊ शकते, च छ ज आणि झ ला तालव्य. आणि दुसरं कुठलं बघा ह्याच्यामध्ये दंत तालव्य. काय म्हणायचं ह्याला? दंत तालव्य. तालव्य आणि दंत तालव्य. तालव्य म्हणजे काय, याचा उच्चार व्हायला. ओके, जीभ जर वरती झाली च च च तर ते तालव्य. आणि च च दाताच्या मुळापाशी जर यायला लागली तर ते दंत तालव्य. म्हणजे जर याचा उच्चार व्हायला लागला तर काय बघा, तालव्य. आणि दाताच्या मुळापाशी लागले तर अ चा उच्चार होते तर त्याला म्हणायचं दंत तालव्य. ओके, दंत तालव्य. दुसरं नाव बघायला दंत मूलीय. काय नाव आहे बघा, दंत मूलीय, कारण दाताच्या मुळापाशी जीभ लागत्या, दंत मूलीय. अनेक नाव आहे बघा ह्याला, वर्स्य. काय म्हणतो आपण ह्याला? वर्स्य. ह्याला वर्स्य पण म्हणतात बघा. तर ही 3 नावं, दंत तालव्य, दंत मूल्य आणि वर्स्य. आता बघा आपण ह्याच्यामध्ये बघूया कसा विषय आहे ते. 2 भागामध्ये आपण ह्याचं विभाजन करूया पहिल्यांदा. राईट, आता बघा पहिला शब्द आपण ह्याच्यामध्ये घेऊया की जग. जग, पण ह्याचा उच्चार कसा होते बघा, जग. जग म्हणजे सृष्टी. सृष्टी, संसार आपण म्हणतोय बघा. जग म्हणजे सृष्टी. जग 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 जग, जी बघा वरती लागत्या, जग याचा उच्चार होते. जग म्हणजे सृष्टी. आणि जग 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 म्हणजे काय, जिवंत राहा. ह्याचा उच्चार बघा कसा होतोय, जग म्हणजे जिवंत राहा. जग 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 जग, अ चा उच्चार म्हणजेच हे काय बघा, तुमचं दंत तालव्य, दाताच्या मुळापाशी लागते दंत तालव्य. त्यानंतर बघा आई काय करायला बघा, जप करायला. जप लिहिताना आपण असं लिहितोय पण ह्याचा ऍक्च्युअल उच्चार कसा आहे बघा, आई काय करायला बघा, जप करायला. जप 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 जप, आहे का नाही, याचा उच्चार. जप म्हणजे काय करायला बघा, ती नामस्मरण करायला. नामस्मरण. जप म्हणजे नामस्मरण करायला. आणि हे जर असेल तर ते काय असणार तुमचं तालव्य. आणि तो स्वतःला जप 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 जप, अ चा उच्चार. जप 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 जप, दाताच्या मुळापाशी. म्हणजेच बघा, जप म्हणजे काय, काळजी घे स्वतःची. जप म्हणजे काळजी घे, असं जर यायला लागलं काळजी घे तर ते तुमचं काय असणार बघा, इथं दंत तालव्य, अ चा उच्चार होते. त्यानंतर बघा शब्द आहे पुढचा चाप. चाप, ऍक्च्युअल चाप. ओके, चाप 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 म्हणजे काय बघा, तुमचा धनुष्यबाण. ओके, धनुष्य जे म्हणतोय, धनुष्याला काय म्हणतोय बघा, चाप 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 चाप, आहे का नाही, वरती जीभ लागते बघा, चाप चाप. आणि चाप 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 म्हणजे काय, चिमटा. चाप म्हणजे चिमटा, किंवा मुली ज्या केसामध्ये लावतात बघा, चाप 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 चाप. चाप जर चिमटा असेल, अ चा उच्चार झाला तर ते दंत तालव्य. चाप चाप, जीभ बघा कुठे येत्या, हे येत्या बघा. आणि चाप चाप, जीभ बघा वरती जात्या. चाप असेल, धनुष्य असेल तर तालव्य. चाप चिमटा असेल तर तुमचं दंत तालव्य. आता पुढे बघा, नेक्स्ट पुढचा शब्द आहे बघा जल. काय शब्द आहे पुढचा, जल जल जल, याचा उच्चार म्हणजेच कुठलं तुमचं इथं तालव्य. त्यानंतर पुढचा शब्द आहे बघा इथं जंगल. जंगल जंगल जंगल, आहे का नाही, याचा उच्चार म्हणजेच कुठलं बघा, इथं तालव्य. आता आपण ह्या साईडला येऊया. आता ह्याच्यामध्ये बघा तुमचा शब्द आहे ह्याच्यामध्ये चाकर. चाकर 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 चाकर, त्यानंतर पुढचा शब्द आहे बघा इथं झरा. झरा झरा, अ चा उच्चार, आहे का नाही, सांगा बघा, झरा झरा, अ चा उच्चार. अ चा उच्चार म्हणजे तुमचं कसं दंत तालव्य. त्यानंतर मी शब्द म्हटलं बघा इथं जावई लिहिला मी इथं, जावई. जावई बघा कशामध्ये येणार, जावई म्हणणार काय, जावई नाही, जावई. जावई, अ चा उच्चार. म्हणजे जावई म्हणजे कुठलं तुमचं इथं दंत तालव्य. जावई जावई
जावई म्हणजे दंतालव्य. त्यानंतर मी शब्द लिहिला इथं चंद्र. काय शब्द लिहितो मी इथं? चंद्र. 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 च याचा उच्चार चंद्र. जी बघा चंद्र. चंद्र. चंद्र म्हणजे तालव्य. ओके. चंद्र बघा इथे लिहितो मी चंद्र. हा की नाही सांगा. त्यानंतर पुढचा शब्द मी घेतला इथं. पुढचा शब्द घेतो मी इथं झेप. 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 झेप पण कशामध्ये तुमचं इथं? तालव्य. झेप. तालव्य. त्यानंतर पुढचा शब्द आहे बघा तुमचा इथं झाड. झाड शब्द घेतला मी इथं झाड. 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 झाड म्हणत नाही झाड. झाड अचा उच्चार दाताच्या इथं बघा झाड. झाड. झाड म्हणजेच बघा झाड तुमचं कशामध्ये येणार बघा इथं? दंत तालव्य. झाड कशामध्ये तुमचं इथं? दंत तालव्य. त्यानंतर पुढचा शब्द आहे बघा छाती. छाती. छाती याचा उच्चार छाती. 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 छाती जो शब्द आहे ते कुठला आहे तुमचा इथं? तालव्य. छाती कसा तुमचा इथं? तालव्य. त्यानंतर बघा अनेक पुढचा शब्द आपण घेऊया याच्यामध्ये. आता पुढचा घेऊया झोप. कुठला शब्द आहे बघा इथं? झोप. 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 झोप अचा उच्चार. झोप म्हणत नाही झोप. झोप हाय का नाही? अचा उच्चार म्हणजेच बघा हे तुमचं कशामध्ये आलं इथं? दंत तालव्य किंवा त्याला आपण काय म्हणतोय? दंत मूली. ओके. दाताच्या मुळापाशी जीभ लागली तर तुमचं दंत तालव्य म्हणायचं आणि वरती जर जायला लागली याचा उच्चार व्हायला तर त्याला म्हणायचं तालव्य. हे शब्द आपण इथं घेतलं बघा. ओके. तर आपण काय काय बघितलं बघा? वर्णांची उच्चारस्थानं बघितली. त्याच्यानंतर दुसरी कन्सेप्ट आपण बघितली की तालव्य कसं ओळखायचं आणि दंत तालव्य कसं ओळखायचं आणि दंत तालव्याला काय काय नाव आहेत ते पण आपण इथं बघितले बघा. ओके. ही नावं पण लक्षात ठेवा. तुम्हाला 100% फायदा होईल. ओके. तर ही आपण कन्सेप्ट बघितली. जे आपण बघितले तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार बघा. ओके. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके.